जय भीम, जय संविधान. मित्रांनो, सकाळचे 7 वाजून गेलेले मित्रांनो, तरी पण थंडी खूप जबरदस्त आहे आमच्याकडे. बघा आमच्याकडे इंडस्ट्रीचं सकाळचे वातावरण बघा. गुड मॉर्निंग. खूप थंडी वाजते आणि मी आता आकटीवर अंग शेकायला आलेलो आहे. थंडी असल्यामुळे थोडंसं म्हटलं अंग शेकून घेऊया. सो मित्रांनो, कडाकाच्या थंडीमध्ये जशी आपल्याला अंगाची गरज असते, तशीच एक घटना तुम्हाला आता सांगतो आहे प्रकर्षाने. असं वाटतं की नाही, आता तुमच्यापर्यंत काहीतरी बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे. UPमध्ये जे प्रकरण झालं आहे, एक पीडिताला उचलून नेलं आणि तिच्या आईचं मर्डर केलं, म्हणजे तिच्या माईचं मर्डर करून सगळी फेकलं आणि मुलीला उचलून घेऊन गेलो. खूप मोठं प्रकरण केलं. त्याला प्रशासनानं, उत्तर प्रदेश प्रशासनानं त्याला दाबायचा भरपूर प्रयत्न केला. पण ज्याप्रमाणे ही अंगार थंडीमध्ये आपल्याकडं ऊब देते, त्याचप्रमाणे या अन्यायाच्या काळामध्ये सुद्धा एकच शेर आपला चंद्रशेखर भैया रावण, जबरदस्त मानावं लागेल त्या माणसाला. काय त्यांनी उचलून धरलं प्रकरण. आणि विशेष म्हणजे UPचं पोलीस प्रशासन त्यांना विक्टीमच्या घरापर्यंत जाऊसुद्धा देत नव्हतं. म्हणजे त्यांच्या गाड्यांना रोखून सनी त्यांना एंट्री बंद केली. तर त्यांनी कारमधून उतरून सनी बाकायदा रोडवर त्यांनी पळत सुटले. त्यांच्या घरापर्यंत रेपीडीच्या घरापर्यंत जाण्यासाठी पळत सुटले. त्या आपल्या रोडाच्या साईडच्या प्लॅटफॉर्मवरून पळायला लागले. कधी कुठून बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरून पळत सुटले. ते जिद्द मनात ठेवून सनी त्यांनी जो पळ काढला, जो सुसाट वेगाने पळत सुटले. पोलिसांचा विचार नाही केला, काहीच विचार नाही केला त्यांनी की मी सांसद आहे का, मी एवढं मोठं प्रतिष्ठित व्यक्ती आहे, मी कसं रोडाने जाऊ. शेवटी त्यांनी जाऊन सनी एका मोटरसायकलवाल्याची लिफ्ट घेऊन सनी तिथपर्यंत पोहोचले. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, 3 तासामध्ये आरोपीला अटक झाली. प्रशासनावर दबाव आला. असे आमचे चंद्रशेखर रावण. खरोखर वाटते की बाबासाहेबांचं काही ना काही अंश, काही ना काही त्यांच्यामध्ये आलेला आहे. बाबासाहेब आता थोडे आम्हाला आहे सध्याच्या स्थितीमध्ये, संविधानाच्या रूपामध्ये तर आहेच आहे, पण मानणं पडेल चंद्रशेखर रावणसारखे आणि राहुल गांधी 2 वाघ आहेत. मानणं पडेल देशाचं नेतृत्व अशाच हातातमध्ये पाहिजे मित्रांनो. तर विचार करा, महाराष्ट्रात आता असं इलेक्शन चालू आहे सध्या मित्रांनो. तर आपल्याला कुठला पक्ष पाहिजे, कोण नाही, काम करणारा माणूस योग्य निवडा मित्रांनो. तरच आपल्या देशाचं काहीतरी होऊ शकते. नाही तर घंटा बजाएंगे अपन, रात भर दिन भर घंटा बजाते रह जाएंगे. जय भीम, जय बुद्धा, जय संविधान, जय महाराष्ट्र.